ट्रेडचे प्रोजेक्ट सादर केले होते। इंजिनिअरिंग, नॉन इंजिनिअरिंग असे वेगवेगळे ट्रेड्स होते। हा एक आमचा प्रोजेक्ट आहे आणि त्याचं एक एक्सप्लेनेशन इथे ब्युरीला हे करत आहेत मुलं। आणि हा इलेक्ट्रिशियनचा प्रोजेक्ट होता विजिटर सिस्टीमचा। तर वेगवेगळे प्रोजेक्ट्स इथे सादर केले नागोळे सर आणि वेगवेगळे निरीक्षक इथे येऊन त्यांनी बघितलेलं आहे प्रोजेक्ट्सचे। आणि हा बघा इथे सुंदर असा प्रोजेक्टचा इथे सादरीकरण यांनी केलेलं आहे। कार्तिक आणि रोहन हे दोघं जणांनी इथे इलेक्ट्रिशियनचा एक प्रोजेक्ट केला होता। आणि इथे गेल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या मॅडम सर आणि विद्यार्थ्यांना भेटलो, त्यावेळेचा एक क्षण आहे। इथल्या आठवणी मी इथे या व्हिडिओच्या माध्यमातून इथे सादर केलेला आहे। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ आणि इथे पार्लरचा प्रोजेक्ट आहे। हा इथे वेगवेगळे प्रोजेक्ट्स होते म्हणजे आणि हा एक आमचा एक प्रोजेक्ट आहे मुलांचा। आणि इकडे सगळे मॅडम्स बसलेले आहेत। खूप छान असा हा प्रोजेक्टचा दिवस होता आणि सगळ्या सरांशी मॅडमशी वेगवेगळ्या ITIच्या सरांशी इथे भेट झाली। हा एक हॉरर एक थीम तयार केली होती आणि तिथे खूप छान असं व्हॉईस देऊन त्यांनी एक डेकोर केलं होतं त्या मुलीला। मेकअप एक खूप छान केला होता। त्यानंतर इकडे फोटो सेशन सुरू होतं आपल्या ITIच्या विद्यार्थ्यांसोबत। इकडे पाटील सरांसोबत सुद्धा आम्ही फोटोज काढले, त्रिपाठी मॅडमसोबत फोटोज काढले आणि इकडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मॅडम आणि इकडे मी प्रशिक्षणार्थ्यांसोबत एक फोटोज काढले। म्हणजे खूप साऱ्या आठवणीच तिथल्या सोबत घेऊन आलोत आम्ही। म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हाही जातो तेव्हा तिथल्या काही ना काही आठवणी, मेमोरीज ह्याच आपल्याला लक्षात राहतात, बाकी तर काही लक्षात राहत नाही। की सरांचे इथे वेगवेगळे भाषण झालेले होते। सगळे प्रशिक्षणार्थी त्यांच्या पूर्ण वर्कशॉप हॉलमध्ये इथे बसलेले होते। जागा पुरत नव्हती, एवढे विद्यार्थी तिथे उपस्थित होते सगळे सायन्स प्रोजेक्टसाठी। आणि सरांनी इथे मार्गदर्शन केलं आणि सर्वांनी खूप छान हा प्रोजेक्ट दिवस जो आहे तो एन्जॉय केला। आणि हा एक प्रोजेक्टचा ब्लॉग होता। थँक्यू। आवडल्यास लाईक करा।